इंट्रोडक्शन घेऊन घ्या आधी, म्हणजे तोपर्यंत 2-3 लोक येऊन जातील. मी माझ्या वडिलांची ओळख करून देतो. हे वडील आहेत माझे आणि आई. नमस्कार. आणि हे बाकी इथे जमा झालेले सगळे प्रेक्षक आहेत, बहिणी वगैरे. सुरू करायला हरकत आहे का? अभिजित, हा चालेल. अभिजित करूया. हो, सुरू करूया आपण. हो. आता मी माझी ओळख करून देतो. मी बळवंत प्रभाकर सहस्रबुद्धे, यवतमाळ येथून सहस्रबुद्धे कुटुंबियांच्या मध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त माझे विचार मांडणार आहे. ते आपण सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे. सर्वांना माझा नमस्कार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नमनाचे श्लोक घेतो आणि सुरुवात करतो. नमन, न मन म्हणजे मन कुठेही इकडे तिकडे न जाऊ देता एकाच जागी स्थिर करण्यासाठी भगवंताचं चिंतन करणं गरजेचं असतं, म्हणून नमन. श्रीमन महागणाधिपते नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविंदाभ्यां नमः. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळतान्हे तुझीच सेवा करू काय जाणी. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू घाल पोटी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. अनंत माझे अपराध कोटी नाही म्हणूनी तू घाल पोटी. प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकांना. जय जय रघुवीर समर्थ. कुठल्याही कार्याची सुरुवात करायची झाली तर मंगलमूर्तीचं स्तवन आपण करत असतो आणि त्यानंतरच कुठल्याही कार्य आपण सुरू करतो. त्याचप्रमाणे आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी माझे हे विचार आपणासमोर मांडत आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला सर्वोच्च स्थान दिले गेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की ते अढळ स्थान आहे. गुरुलाच अढळ स्थान का दिलं गेलं? कारण गुरु हा आपल्याला सस्वरूपाचं ज्ञान घडवतो, त्याचं दर्शन घडवून देतो. म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये गुरुची महती विशेष करून सर्वांनी गायलेली आहे.
आणि गुरुला सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ते सर्वोच्च स्थान आहे. भारतीय सौर वर्षानुसार आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. मग या पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं नाव का पडलं? तर भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद, 18 पुराण, उपनिषद, रामायण आणि महाभारत हे सर्व लिखाण केल्यानंतरही व्यासांची तळमळ तशी शिल्लक होती, मनाला शांतता मिळत नव्हती. म्हणून मग श्रीमद भागवताचं लेखन करण्यात आलं आणि मग त्यानंतर त्यांच्या जीवाला शांतता प्राप्त झाली. मग या सर्व गोष्टींचं लिखाण करणारे आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे महामुनी व्यास. त्यांचं स्मरण आपण करतो आणि त्याच याच्यावरती त्यांचंच नाव या पौर्णिमेला दिलं गेलेलं आहे आणि म्हणून व्यास पौर्णिमा असं या पौर्णिमेला म्हणतात. आता व्यास म्हणजे काय? तर व्यास म्हणजे विशाल, प्रदीर्घ, भरपूर मोठे, विस्तीर्ण असे. मग व्यास या शब्दांच्या वेगवेगळ्या व्याख्या होतात. गणितीय भाषेत बोलायचं झालं तर मध्यबिंदूतून जाऊन वर्तुळाच्या दोनही बाजूंना छेदणाऱ्या रेषेला व्यास असं म्हणतात. मग व्यास म्हणजे मोठं. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर सौरमालेत म्हणजे सूर्यमालेत ग्रहांचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु. मग तोही मोठाच आकाराने पण आणि महत्तेने. गुरुशिवाय तरणोपा नाही असं सर्व संत म्हणतात. संत तुकारामांनी आपल्या एका अभंगामध्ये असं म्हटलंय की सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये सगळ्या सोयी आहेत, सर्व काही मिळतं, पण सद्गुरु काही सहज प्राप्त होत नाही. ते प्राप्त होण्यासाठी विशिष्ट काळ द्यावा लागतो, तो घालवावा लागतो आणि ती व्यवस्था ज्या वेळेस पूर्णत्वाला जाते त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला गुरु प्राप्त होतात. गुरु अनेक मिळतात. व्यवहारामध्ये जर आपण बघितलं, सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या. सत्यम वद म्हणजे नेहमी खरं बोल. धर्मांचर म्हणजे धर्मानुसार आचरण कर. मग याच्यात आपण अजून भर घातली मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती आपल्याला असं सांगते की आम्ही सगळ्यांनाच देव मानतो. जो देतो तो देव. आणि म्हणून मातृदेवो भव आणि पितृदेवो भव या 2 गोष्टींचा जर आपण विचार करतो म्हटलं तर खऱ्या अर्थानं आपले पहिले आद्य गुरु आपले आई आणि वडील हेच असतात. ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, वाढवलं, ते आपले गुरु नाहीत का? तर ते आपले गुरुच आहेत. देव तर आहेतच, पण देव असून देखील त्यांना आपण गुरु समान मानलं पाहिजे. गुरु इतका आदरभाव त्यांच्या प्रती असला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची सफलता होऊ शकते. साने गुरुजी नेहमी असं म्हणायचे की आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. साने गुरुजींनी आईलाच गुरु मानलं. का आईला गुरु मानलं असेल? तर आई ही प्रत्येकाला शिकवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून प्रयत्नरत असते. म्हणून आई हा गुरु आणि वडील हे पण गुरु. मग या 2 गुरूंच्या नंतर जेव्हा आपण समाजामध्ये पुढे येतो आणि शाळांच्या टप्प्यावरती येतो, शिकायला लागतो, ज्ञान मिळवण्यासाठी आपण जेव्हा गुरुकुलात, फार पूर्वी गुरुकुलात जायचे, आता शाळांमध्ये जातात आणि मग शाळेमध्ये जाऊन
त्या त्या विषयाचं आम्ही ज्ञान मिळवतो. कला, क्रीडा, संगीत इत्यादी अनेक विषय आणि शाळेमध्ये शिकवलेले विषय भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हेही शिकवणारे. मग यांच्या आजच्या परिभाषेत बोलायचं झालं तर त्यावेळेस त्यांना आचार्य म्हणत होते, पण आज मात्र त्यांना शिक्षक असं म्हटलं जातं किंवा गुरुजी असं म्हटलं जातं. मग हेही शिक्षक हे देखील आपले गुरुच आहेत आणि म्हणून त्यांच्याही प्रती आपल्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे. कारण गुरु ही संकल्पनाच मुळात आदर्श आहे. ती आदर्शतेच्या कसोटीवर प्राप्त झालेली आहे. गुरु म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळं तेजोबलय निर्माण होतं. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा भांडार, ज्ञान अथांग आहे आणि त्या अथांग ज्ञानाच्या सागरामधले काही कण आपल्याला त्या त्या टप्प्यावर ते गुरु देतात आणि ते आपण मिळवतो. ते मिळवत असताना शिष्य जर विनम्र असेल तर ते त्याला मिळतील आणि तो जर उद्धट असेल तर त्याला ते मिळणार नाही, त्याच्याप्रती तो भाव जागृत होणार नाही. म्हणून नेहमी नम्रतेने सर्व घ्यावं लागतं. समुद्रामध्ये विशाल पाणी आहे, सागरामध्ये भरपूर पाणी आहे, पण घागरीने असं म्हटलं की मी ताठ मानेने पाणी घेईन तर घेता येत नाही. कारण तिला आडवं व्हावंच लागतं, झुकावं लागतं. झुकल्याशिवाय त्या घागरीमध्ये ते पाणी शिरत नाही आणि ती घागर भरत नाही. मग जसं जोपर्यंत ती विनम्र होत नाही, खाली वाकत नाही, तोपर्यंत ती गुरुकृपेने पूर्ण होत नाही आणि ती पूर्ण भरून काठोकाठ जेव्हा भरते तेव्हा उत्स्फूर्तता म्हणून ज्याला म्हणतो आपण तसा एक भाव निर्माण होतो आणि मग मीपणा हा राहत नाही, अहंकार राहत नाही आणि सगळं काही एकदम वेगळं दिसायला लागतं. असा प्रकाश देण्याचं काम कोण करतं तर तो गुरु करतो. गुरुपेक्षाही सद्गुरु महत्वाचा. गुरु तर भरपूर मिळतील, पण जीवनाला योग्य वळण लावण्यासाठी सद्गुरूंची गरज असते. समर्थांच्या दासबोधामध्ये एक वचन असं आलेलं आहे की जेन लाविती शिष्यासी वळण अथवा न घडविती इंद्रिये दमन ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्याने. असं का म्हटलं असेल समर्थांनी? त्याचं कारण असं आहे की जे शिक्षक किंवा गुरु विद्यार्थ्याला वळण लावत नाहीत, त्याच्या आचरणाला नीट दिशा देत नाहीत, असे गुरु काहीही कामाचे नाहीत. मग असे किती जरी मिळाले तर ते उपयोगाचे नाही. त्याला जर वाटेवर आणायचं असेल, योग्य वळणावर आणायचं असेल तर त्या मार्गाने त्याच्यावरती संस्कार करणं गरजेचं ठरतं. मग समर्थांच्याच एका वचनामध्ये अशी गंमत आहे, दासबोधामध्ये असं लिहिलेलं आहे, पहिल्या दशकातल्या 4थ्या समासामध्ये समर्थांनी सद्गुरूंबद्दल केलेल्या लिखाणात एक ओवी आली आहे. कोणती ओवी आहे? ती ओवी अशी आहे की हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद. आता गंमत अशी आहे की हरिहर ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची निर्मिती ही मूळ मायेतून झालेली आहे आणि जे जे जन्माला येतात ना ते नाश पावतात. हा सृष्टीचा नियम आहे. मग मूळ मायेतून जन्माला आलेले ब्रह्मा, शंकर किंवा विष्णू या तिघांचाही नाश झालेला आहे. ते मूळ स्वरूपात पुन्हा निघून गेलेले आहेत. परंतु काय गंमत आहे की सर्वदा अविनाश एक, अविनाश म्हणजे ज्याचा विनाश होत नाही, ज्याला कुठले विकार जडत नाही, असं स्वरूप, असं रूप कोणाचं? तर समर्थांनी स्पष्ट सांगून दिलं की ते सद्गुरूचं पद आहे. जे पद अढळ आहे, जसा ध्रुवतारा अढळ आहे ना तसा गुरुपद हे अढळ आहे. आणि म्हणून गुरुपदाच्या बाबतीत बोलायचं झालं, सद्गुरूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सद्गुरू हे त्या ताकदीचे असतात की जे आपल्याला त्या सामान्य जीवनाच्या प्रवाहातून भक्ती मार्गाकडे नेऊन हळूहळू आत्मस्वरूपाचं दर्शन घडवून देतात. स्वस्वरूप आपल्याला माहिती आहे, आपण जे जगतो ते आपल्याला माहितीच आहे आणि आपण नेहमी मूळ मायेच्या पसाऱ्यामध्ये अहंकारात वावरत असतो.
मग हा अहंकार सोडून जेव्हा आपण सद्गुरूला शरण जातो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांची दीक्षा प्राप्त होते. आणि म्हणून गुरु महत्वाचे. मग याच्याकरता गुरु काय करतात? तर गंमत अशी आहे की भारतीय संत परंपरेत प्रत्येक संतांनी गुरुचं महत्व गायलेलं आहे, गुरुच्या बद्दल महती सांगितलेली आहे. आणि गंमत अशीच आहे की हे सांगत असताना एक श्लोक मला नेहमी असा आठवतो की त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आता गंमत अशी आहे की अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञान म्हणजे अंधार, ज्ञान नसलेला, जीवनामध्ये सगळीकडे अंधार पसरलेला आहे. मी तर भौतिक सुखामध्ये वावरते, सगळीकडे मला चांगलं दिसत आहे, पण आत्मज्ञानाचा खरा प्रकाश काय असतो हे सद्गुरू शिवाय कुणीही दाखवू शकत नाही. आणि म्हणून सद्गुरू रूपी अंजन ज्यावेळेस डोळ्यामध्ये घातल्या जातं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ज्ञानाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये येतो आणि मग त्याला गुरुचं महत्व कळायला लागतं. गुरुच नव्हे तर ते सद्गुरू असतात. जे सद्गुरू असतात सत वस्तूतून आपल्या जीवनामध्ये एक एक गोष्ट भोगवून घेऊन योग्य मार्गावर आणून आपल्याला भक्ती मार्गाच्या वाटेवरती आत्मज्ञानाचं दर्शन घडवण्याचं काम गुरु करतात. म्हणून गुरु हे सर्वश्रेष्ठ ठरतात. आणि म्हणून या मोहमायेच्या पसाऱ्यातून माणूस बाहेर पडला पाहिजे. तो पडू शकत नाही, तो पडण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे सद्गुरू. सद्गुरूशिवाय काही नाही. आपण कुणाचं तरी ऐकतो, केव्हा ऐकतो? जेव्हा आपल्याला कुठेतरी अनुभूती येते, अनुभव येतात, प्रचिती येते, त्यावेळेस माणूस झुकतो. आणि मग झुकल्यानंतर त्याचं तो ऐकायला लागतो आणि मग त्याच्या जीवनामध्ये हळूहळू हळूहळू त्याचं परिवर्तन दिसायला लागतं. अज्ञान, अंधार निरसून जाणे म्हणजे निघून जाणे सहज शक्य आहे का? तर सहज शक्य नाही. आणि म्हणून तो निघून गेला पाहिजे, याकरता सद्गुरूची कृपा आवश्यक आहे. म्हणून सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपल्याला पाय धरायची उजागरी आहे, पण कुणाचे पाय धरले पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. सामान्य व्यवहारामध्ये आपण कुणाच्याही मागे लागतो आणि मग आपली फसगत होते आणि मग आपण हताश होऊन म्हणतो की काहीच पडलं नाही याच्यात. पण खऱ्या अर्थानं जेव्हा आपण सद्गुरूंच्या समोर येऊन पोचतो त्यावेळेस सद्गुरू आपल्याला काहीही मागत नाहीत. लक्षात ठेवा, नुसत्या दृष्टीभेटामध्ये एकमेकांचं अंतःकरण एकमेकांना कळून चुकतं आणि दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळायला लागतात. असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात संत परंपरेतल्या ह्याच्यात. मग भारतामध्ये अशी परंपरा खूप आहे आणि त्यामुळे त्याचा विचार जर आपण केला तर अनेक जोड्या आपल्या या ठिकाणी दिसतात. गुरु आणि शिष्य यांच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणत्या जोड्या बघायला मिळतात? पहा, जोड्या गुरु शिष्यांच्या आर्यावर्तात दिव्य आढळती, गोरखमच्छिंद्रापरी गोरखमच्छिंद्रापरी तैसा ज्ञानास जाण निवृत्ती रामा. एका जनार्दनाचा तैसा ज्ञाना असे विसोबाचा, नाम्या असे विसोबाचा, शिवबा दासाचानी झाला नोरेन रामकृष्णांचा रामा. म्हणजे आधुनिक काळापर्यंत या गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला सांगितल्या. आधुनिक काळातलं म्हणजे स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आलेलं आहे. नोरेन म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस इथपर्यंत या ठिकाणी आलेले आहे. अशा अनेक जोड्या आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत, प्रसिद्ध पावलेल्या आहेत. पण हे सगळं असतानाही गंमत अशी आहे की गुरु कुणाला म्हणायचं? गुरु आता दोनच अक्षर आहेत, गु आणि रू. आता ग आणि र हे दोन व्यंजन आहेत आणि दोन उकार आलेले आहेत. मग गुरु
असं जेव्हा म्हटलं जातं तर या गु म्हणजे अंधार, अज्ञान, या अज्ञानाचा निराश करणारा रू म्हणजे प्रकाश. मग गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. मग जीवनामधला अंधार नाहीसा करण्याचं काम कोण करतं असं जर आपण विचार करायला लागलो तर सद्गुरू शिवाय या ठिकाणी दुसरा कोणीही दिसत नाही. सूर्य उगवतो तेव्हा सगळीकडे स्वच्छ प्रकाश पडतो आणि सूर्याचा प्रकाश अंधाराला काढून टाकतो. इथपर्यंत ठीक आहे, पण सूर्य मावळल्यानंतर पुन्हा अंधार पडतोच की हो. मग त्यावेळेस काय करायचं? पण सद्गुरूंचं तसं नसतं. सद्गुरू एकदा जर का जीवनामध्ये आलेत ना तर अंधारच नाहीसा होऊन जातो आणि कायम प्रकाश आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं स्थान फक्त सद्गुरू करू शकतात, दुसरं कुणीही करू शकत नाही. म्हणून याच्यासाठी गुरुगीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे. कसा आलेला आहे पहा. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्मं गुरुरेवन संशयः. आपल्या मनामध्ये असलेला अंधार नाहीस करण्याचं काम गुरुशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही. म्हणून गुरूंनाच सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आणि त्यांचंच स्थान किंवा त्यांचं पद हे सद्गुरु पद हे अढळ आहे, हे आपण विसरू शकत नाही. दुसरी गंमत अशी आहे की गुरुगीतेमध्ये आणखी एक गुरुची व्याख्या अशी आली आहे. गुकारंच गुणातीतम ऋकारम रूपवर्जितम गुणातीतम स्वरूपंच यो दद्यात्स गुरुस्मृता. याचा अर्थ असा की जीवाला त्रिगुणातीत करणारा, रूपाकडून स्वरूपाकडे नेणारा त्याला गुरु म्हटलेलं आहे. म्हणजे हे रूप आहे, या रूपाचं स्वरूपाकडचं दर्शन माणूस बाहेरचं बघतो पण आतमधलं बघत नाही. म्हणजे आत्मज्ञान करून देण्याचं काम गुरु शिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही. आणि म्हणून गुरु जीवनामध्ये प्राप्त करावा लागतो असं म्हणतात लोक. पण गुरु आपोआप मिळतात तेवढी साधना आपली झाली तर. आणि म्हणून साधनेशिवाय पर्याय नाही. म्हणून साधना तेवढी केली की आपोआप आपल्याला सद्गुरूंचं दर्शन घडायला लागतं आणि आपोआप आपल्या जीवनामध्ये सद्गुरू आपल्याला मिळतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी संत क्षेत्रामधल्या बहिणाबाईंचं दिन, संत बहिणाई म्हणून नावाच्या एक संत कवयित्री होत्या. त्या तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांना मनाने त्यांनी तुकारामांना गुरु मानलेलं होतं, पण कसं भेट झालेली नव्हती. पण स्वप्नात दृष्टांत झाला की ये तू आता इथे माझ्याकडे. मग ही ताकद केव्हा निर्माण झाली? जेव्हा त्यांची ती साधना होती तेव्हाच निर्माण झाली. आपोआप तर काही कोणी जाऊन सांगणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण तशी साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि ध्यास असला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो आहे की मला विशिष्ट ज्ञान मिळवायचं आहे. या दृष्टीने जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हाच तो खऱ्या अर्थानं ते प्राप्त करून घेऊ शकतो. मग आम्ही दत्त संप्रदायामध्ये आणखी एक गुरुची व्याख्या आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे भोग असाही त्याचा अर्थ होतो. मग गुरु जीवनातले भोग भोगवून घेत 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 आपल्याला परमार्थापर्यंत नेऊन पोचवतात आणि आपलं आत्मिक उन्नयन साधून देतात. ही साधवून देण्याची क्रिया फक्त सद्गुरू करू शकतात. याचं दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर संत एकनाथ. देवगिरीवरती जनार्दन स्वामी राहायचे आणि त्या ठिकाणी संत एकनाथ जेव्हा जाऊन पोचलेत तेव्हा संत एकनाथांची दृष्टीभेट गुरुच्या समोर झाल्याबरोबर दोघांची डोळ्यामध्ये धारा लागलेल्या होत्या. आणि मग शेवटी त्यांनी विचारलं, बेटा तू कशासाठी आलास? मग तू घरी तुझ्या आजी आजोबांना सांगितलंयस का? तेव्हा नाथांची मान खाली गेली होती, पण गुरूंनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, राहा आता इथेच माझ्याकडे. पण बघता बघता हळूहळू गुरूंना नाथांशिवाय करमेनासं झालं. प्रत्येक कामामध्ये नाथच लागायला लागले. आणि एक दिवस गुरुभक्ती कशी असते पहा, गुरु मिळवण्यासाठीचे प्रयत्न कसे असतात, तळमळ कशी असते बघा. की संत नाथांनी एकनाथांनी बघितलं की आपले गुरु तर आज योग साधनेमध्ये गूढ तल्लीन झालेले आहेत, समाधीत अवस्थेत गेलेले आहेत आणि त्याच वेळेस परचक्र आलेलं होतं.
आणि मग त्यांनी सांगितलं जा मी सांगतो असं म्हणून येणाऱ्या सैनिकाला वापस पाठवलं. गुरूंचं शिरस्त्राण अंगावरती घालून लढाईसाठी गेले. हे पहिलं आहे उदाहरण संत परंपरेमध्ये. संतांनी हातात शस्त्र धरलेलं, शस्त्रधारी संत पण आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामधलं संत शांतीब्रह्म आहेत एकनाथ, पण त्यांनी हातात शस्त्र घेतलं, परचक्र परतवलं आणि पुन्हा वापस आले, सगळं काढून ठेवून दिलं आणि काहीच नाही अशा निर्विकार अवस्थेमध्ये ते आपल्या गुरूंची वाट पाहत होते. गुरु समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी आवाज दिला, नाथा. नाथांनी म्हटलं की काहीच नाही, जसं काही आपलं पूर्वीसारखं आहे तशाच पद्धतीने जाऊन भेट दिली आणि सांगितलं ते काम करायला सुरुवात झाली. पण थोड्या वेळाने जेव्हा गुरु दरबारामध्ये पोचले आणि दरबारामध्ये त्यांना कळलं की अशा अशा पद्धतीने हे झालं, तेव्हा गुरूंचंच अंतःकरण द्रवलं आणि त्यांनी सांगितलं की आज चूक झाली माझ्या हातून, ही पुन्हा होऊ नये. आज दत्तात्रय प्रभूंच्या कृपेमुळे तुम्ही वाचलात, उद्या वाचणार काही अजून काही झालं तर सांगता येणार नाही आणि म्हणून मग तुम्ही तसेच शांत राहा असं म्हणून त्यांनी बघितलं की आता नाथाला आपण कुठेतरी दुसरीकडे वळवलं पाहिजे. म्हणून हिशोबाच्या वह्यांमध्ये घुसवलं आणि बघता बघता हळूहळू मग दर्शनच देऊन द्यायचं ठरवलं आणि मग प्रत्यक्ष दत्तरूपाचं दर्शन देण्यासाठी बाहेरच्या टेकडीवरती घेऊन गेले आणि तिथं मलंग रूपातलं दर्शन नाथांना श्री दत्तप्रभूंचं घडवून दिलं. मग प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडवून देण्याची ताकद सद्गुरूतच असते, अन्य कुणातही नसते, हे याच्यातून आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून गुरु हे पारमार्थिक शक्ती प्राप्त करून देतात, जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण करून देतात, चैतन्य निर्माण करून देतात. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार केला तर गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणून तुकारामांनी जे अभंगामध्ये म्हटलं की सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही असं त्याचंच कारण तेच आहे आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे. मग हे सगळं असताना सुद्धा या सर्व भोगातून भोग पूर्ण करून घेऊन माणूस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो समाधी अवस्थेपर्यंत येतो आणि मग त्याला हे सगळं जग आपलंच वाटायला लागतं आणि त्याच्याबद्दलची आसक्ती निघून गेली असते. वासना, भोग म्हणजे वासना नाही, कर्म आहेत. हे कर्माचे भोग चिटकलेले आहेत, हे पूर्ण केल्याशिवाय त्यातून सुटका नाही. आपण जर हे केले नाहीत ना तर पुन्हा जन्माला यावं लागतं असं आपली संस्कृती सांगते. भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म आहे दाखवलेला, तो मानला तरी माना, नाही तर मग काय आहेच, पुन्हा पुन्हा जन्माला या. मग असं चालूच राहतं. म्हणून तसंही होऊ नये. पण गंमत अशी आहे की समर्थ असं म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. जीवनामध्ये प्रपंच चांगला करता आला पाहिजे. माणसं सगळं चांगलं करतात पण प्रपंचच नाही करू शकत. प्रपंच म्हणजे सर्व आहे. चराचर सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक जीवाला तुम्ही शांती देऊ शकले पाहिजेत, न्याय देऊ शकले पाहिजेत, तर तो प्रपंच. फक्त माझ्यापुरता प्रपंच नव्हे तर सर्वांना घेऊन चालण्यासाठी ची ताकद कोण निर्माण करून देईल तर ती फक्त सद्गुरू करून देतात. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं की आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका. या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला परमार्थाकडे जायची वाट मोकळी आहे. वाट मोकळी आहे, जाऊ शकता असं नाही म्हटलं त्यांनी. मग वाट मोकळी आहे. मग त्या वाटेवर चालायला लागल्यानंतर जेव्हा तुमची साधना पूर्ण व्हायला होईल त्यावेळेसच तुम्हाला सद्गुरूंचं दर्शन घडेल आणि मग ते सद्गुरू आपल्याला या इहलोकातून, या भवसागरातून पार नेण्याचे मार्ग निश्चितपणे दाखवून देते. म्हणून समर्थांसारखे प्रतिभावंत तपस्वी आपल्या दासबोध ग्रंथामध्ये असं म्हणतात की आता सद्गुरू वर्णवेना जेथ माया स्पर्शू सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. काय गंमत आहे बघा की समर्थांनी असं म्हटलं की मी सद्गुरूचं वर्णन करू शकत नाही, कारण सद्गुरू ही वस्तू नाही, ते पद आहे आणि त्याचं आपण वर्णन करायला गेलो आणि त्याला जर उपमा चिटकवायला लागलो तर त्याच्यामध्ये असलेल्या दोष त्या गुरूंना लागतील, पण गुरूंमध्ये दोषच नाहीत. आणि म्हणून गुरूंमध्ये दोष नसल्यामुळे त्याचं वर्णन मी करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. मग समर्थांनी पुढेही दासबोधामध्ये असं सांगितलं की गुरु कसे ओळखले पाहिजेत, गुरूंची लक्षणं काय आहेत ती आपण जाणून घेतली पाहिजे. मग ती जाणून घेण्यासाठी त्यांनी असं सांगितलं की मुख्य सद्गुरूचे लक्षण
आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. आपली स्वरूपाची स्थिती ओळखता आली पाहिजे आपल्याला. आपण कोणाला सद्गुरू मानायचंय तो कसा असला पाहिजे, तर शुद्ध अंतःकरणाचा असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे आणि निश्चयी असला पाहिजे आणि समाधानी असला पाहिजे. समाधान हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. मग त्यापुढे सांगितलं की याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ, स्वधर्माविषयी. स्वधर्माची तळमळ असली पाहिजे. आता धर्मच लोक मानत नाहीत म्हणून गंमत अशी आहे की आता सगळ्या गोष्टी शिकवायची वेळ आली पुन्हा. मग असं करत असताना त्यांनी असं म्हटलं की याहीवरी वैराग्य प्रबळ, वैराग्य संपन्न असला पाहिजे, तो विरागी असला पाहिजे, कशामध्ये त्याचा जीव अडकलेला नसला पाहिजे. मग वृत्ती उदास असली पाहिजे, सर्वांबद्दल सारखं पाहण्याची दृष्टी त्याच्यामध्ये असली पाहिजे, त्याचा आचार निर्मळ असला पाहिजे, त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे, त्याचं बोलणं संयमी असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, सर्वांना हवंहवंसं असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू.